61 वर्षीय महिलेला पोलीस ठाण्याच्या आवारात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून धमकी देण्यात आली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका 61 वर्षीय महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास सदर महिलेनी ग्रामसेवक शिवाजी पटेकर यांना फोन करून सांगितले की तुमच्या विरोधात तक्रारी अर्ज केलेला इथं दिसत आहे. जर काही अडचण असेल तर मी विनायक विधाटे यास समजावून सांगते. तुझी नोकरी धोक्यात येणार नाही असे मी त्यास समजावून सांगितले. त्यानंतर काही वेळात सदर महिला राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात आली असता आरोपी गंगाधर विधाटे याने ग्रामसेवक शिवाजी पटेकर याला फोन केल्याचा राग मनात धरून सदर महिलेला फोन केला व म्हणाला की यापूर्वी तू माझ्या 2 मुलांचे वाटोळे केले व त्याच्या विरोधात तक्रार घ्यायला लावली. तू आमच्या मॅटरमध्ये पडू नको. तुझ्याकडे बाया घेऊन येतो व तुला ठोकून मोकळी करतो, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित महिला दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारात आली असता तेथे आरोपी गंगाधर विदाटे हा मोठ्याने आरडाओरडा करत आला. सदर महिला ब्लॅकमेलर असून अधिकारी यांच्याकडून पैसे उकळते अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर पीडित महिला ठाणे अंमलदार यांच्या समोर असताना आरोपींनी महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून तसेच हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तू माझ्यावर बलात्काराचा किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल कर, मग मी पाहतो, अशी धमकी दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी गंगाधर विदाटे राहणार ताराबाद तालुका राऊरी यांच्यावर विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.